गुढीपाडवा. गुढीपाडव्याला आपण मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात करत असतो आणि स्वामी प्रकट दिन म्हणजे स्वामी भक्त आपल्या स्वामींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो. तर आज आपण गुढीपाडवा आणि स्वामी प्रकट दिनाविषयी गव्हाच्या पिठाची आणि तांदळाची एकदम रबडीसारखी खीर कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे. रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक शेअर मात्र नक्की करायला बघा. तर गव्हाच्या पिठाची सुद्धा पुरणपोळी एकदम मऊ लुसलुशीत आणि पातळ कशी लाटायची हे इथे टिप आपण बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं इथे कुकरमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता तुम्ही किती प्रमाणात डाळ शिजत घालणार आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून कुकरमध्ये हळद आणि 1 चमचा तेल घालून पाणी गरम करायला ठेवायचं. इथे मी कोणतंही वजनी माप किंवा वाटीचं माप घेतलेलं नाही आहे. तर अंदाज म्हणजेच डाळ इथे घेतलेली आहे. डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची डाळ घालून शिजवून घ्यायची. आता कुकरला शिजवताना किती शिट्ट्या घ्यायच्या तर साधारणतः 6 ते 7 शिट्ट्या एवढ्या शिट्ट्या घेऊन आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची. याच्यापेक्षा जास्त शिट्ट्या जर तुम्ही घेतल्या तर डाळीचा पूर्ण गाळ होईल आणि इथे पुरणासाठी डाळ शिल्लक राहणार नाही. त्यामुळे 6 ते किंवा 7 शिट्ट्या घेऊन आपल्याला गॅस बंद करायचा आणि पूर्ण कुकर गार झाला की मग आपल्याला अशी डाळ वेळून घ्यायची. राहिलेल्या डाळीचं जे पाणी आहे त्याची तुम्ही इथे आमटी बनवायची. तर इथे आपण फक्त पुरणपोळी आणि खिरीचीच रेसिपी बघणार आहे. आता पुरण गरम असतानाच मॅचर घ्यायचा, जो पावभाजीसाठी आपण मॅचर वापरतो तो मॅचर घ्यायचा आणि त्याने पूर्ण डाळ आपल्याला इथे हटवून घ्यायची. म्हणजे पुरणासारखी एकंदरीत आपल्याला ती बारीक करून घ्यायची. आता इथे फक्त मी गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर गुळाची आवडत नसेल तर तुम्ही नुसती साखर वापरू शकता किंवा गूळ आणि साखर दोन्ही एकत्र वापरू शकता. आता गूळ किती वापरला आहे तो सुद्धा मी अंदाज पंचेच घातलेला आहे. आपल्याला किती गोड पाहिजे तेवढी तुम्ही इथे गूळ वापरू शकता. गूळसुद्धा मॅचरने चांगला असा फोडून घ्यायचा म्हणजे पटकन तो विरघळला जातो. आणि गॅसवरती ठेवून आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आणि सारखं पुरण हलवत राहायचं. म्हणजे अगदी 10 मिनिटामध्ये आपलं पुरण घट्ट होतं. पुरण असं सुक्कं झालं घट्ट झालं की आपल्याला थोडंसं ते गार करायला ठेवायचं. लगेच गरम असताना पुरण वाटायला घेऊ नका, नाहीतर हाताला चटका बसण्याची शक्यता असते. थोडंसं पुरण थंड झालं की नंतर आपल्याला इथे मी चाळणी घेतलेली आहे. आता मी ही छोटी चाळणी घेतलेली आहे ज्यातून पुरण वाटून घ्यायचं आहे. तुम्ही पाट्यावरती पुरण किंवा पुरण यंत्र जर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पुरण वाटू शकता. पण चाळणीतून पुरण वाटून घेतल्यामुळे काय होतं, पुरण चिकट होत नाही आणि असं मोकळं सुटसुटीत पडतं. त्याचा फायदा आपल्याला पुढे पुरणपोळी लाटताना होतो. आता आपलं पुरण इथे मऊसूद असं आपण चाळणीतून वाटून घेतलेलं आहे. ताटामध्ये पसरून असं ठेवायचं म्हणजे त्यामधला जो ओलसरपणा असतो तो थोडासा सुकला की उडून जातो. आता गव्हाचं पीठ मी इथे घेतलेले आहे. आता मी गव्हाच्याच पिठाची पुरणपोळी बनवते तेव्हा त्यामध्ये मैदा का वापरत नाही, तर मी इथे जेव्हा गव्हाचं पीठ दळून आणत असते तेव्हा साधारणतः 10 किलो जर माझं गहू असेल तर 1 किलो मी त्यामध्ये सोयाबीन घालते. त्यामुळे मला इथे मैदा किंवा रवा वापरायची गरज पडत नाही आहे. गव्हाच्या पिठाचीच मग ती छान होते कारण त्यामध्ये सोयाबीन घातलेलं असतं. त्यामुळे त्याला एक चिकटपणा येतो. अशी लांबलं जातं हे पीठ आणि अगदी परफेक्ट असे याची पोळी बनवून घेते. आता गव्हाचं पीठ जरी तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल आणि त्यामध्ये तुम्ही सोयाबीन वगैरे काही घातलेलं नसेल तरी नुसत्या पिठाची कशी बनवायची तर पीठ जे असतं ते असं पातळ मळून घ्यायचं आणि तेलाचा वापर जरासा गव्हाच्या पिठाला जास्त करायचा. इथे मी पुरण बिरण सगळं करून घेतल्याच्या नंतरनं पीठ का मळून घेते, कारण गव्हाचं पीठ जास्त वेळ मळून ठेवलं की ते काळं पडतं. हे तुमच्या तर लक्षात आलंच असेल. त्यामुळे काय करायचं, जास्त वेळ आपल्याला हे पीठ मळून ठेवायचं नाही. साधारणतः अर्धा तास हे पीठ मळून तुम्ही भिजायला ठेवू शकता, पण त्यापेक्षा जास्त ठेवू नका नाहीतर पीठ काळं पडेल. आता तेल लावून मी पीठ मळून घेतलेले बघू शकता. परातीला अजिबात पीठ चिटकलेलं नाही आहे किंवा हाताला सुद्धा पीठ अजिबात चिटकलेलं नाही आहे. तर असं परफेक्ट असं पीठ आपण मळून झाकून साईडला ठेवायचं.
आता पीठ आपण थोडंसं भिजायला ठेवलंय, तोपर्यंत आपण तांदळाची खीर बनवून घेणार आहे. तुम्ही जर विदर्भामध्ये कुठे गेला, मराठवाड्यात गेला, तर खानदेशी भागात गेला तर तुम्हाला पुरणपोळीबरोबर तांदळाची खीर खायला भेटते. आपण स्वामी प्रगट दिन पण आहे, त्यामुळे आपण इथे तांदळाची खीर स्वामींसाठी बनवून घेतोय. गुढीपाडव्याला सुद्धा तुम्हाला काहीच जमलं नाही तर तुम्ही अशी खीर सुद्धा घरातल्या साहित्यांमध्ये बनवून घेता. आता इथे ओलं खोबरं एक छोटा नारळ घेतलेला आहे. ओलं खोबरं मी फोडून घेतलेलं आहे. पाठीमागचा काळा भाग काढायचा आणि त्यामध्ये आपल्याला 2-3 विलायच्या, जायफळ घालून आपल्याला पहिलं मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं. नंतर ना ड्रायफ्रूट आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं मूठभर तांदूळ, मी इथे बासमती तांदूळ घेतला होता, तो इथे घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये वाटून घ्यायचा. वाटताना बारीक वाटायचा नाही तर रवळसर असा वाटून घ्यायचा. आता इथे दूध घेतलेले, किती तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे दूध घेऊ शकता. अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडीशी विलायची पावडर आणि साखर घालून दुधाला उकळी आली की केलेलं आपलं वाटण जे आहे ते यामध्ये घालायचं. नंतर ना व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये 2-3 चमचे साजूक तूप आपल्याला घालायचं. आता ही खीर आपल्याला थोडीशी पातळ बनवायची. आता पातळ का बनवायची तर पुरणपोळी बरोबर खाण्यासाठी आपल्याला ही जरासा पातळ बनवायची. एक उकळी आली की आपल्याला खीर बारीक गॅस करायचा आणि 10 मिनिटंभर आपल्याला ही खीर उकळती ठेवायची, म्हणजे तांदूळ खोबरं व्यवस्थित शिजलं जातं आणि खीर चांगली अशी घट्टसर बनते. तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने छान अशी पांढरशुभ्र आपली तांदळाची खीर बनवून झालेली. आता या जागी जर तुम्हाला खीर नसेल आवडत तर तुम्ही इथे दूध वापरू शकता किंवा गुळवणी, तुमच्या भागात जे आवडतं ते तुम्ही इथे बनवू शकता. खीर आपली बनवून तयार झालेली आहे. पुरणसुद्धा आपलं चांगलं सुकलं गेलेले, हाताने मोकळं करून घ्यायचं. असं जरासं चिकट अजिबात पुरण ठेवायचं नाही. आता चिकट का नाही ठेवायचं, जर चिकट राहिलं ना तर ते पिठाला चिटकून राहतं, पोळी तितकीशी पुढे सरकत नाही किंवा कडेपर्यंत ते पुरण पसरलं जात नाही. आता इथे तुम्ही बघू शकता आपलं पीठ चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि गव्हाच्या पिठाला तेलाचा वापर, मी पहिलेही तुम्हाला सांगितले की गव्हाच्या पिठाला जरासा तेलाचा वापर जास्त करायचा, त्यामुळे पुरणपोळी जी असते ना ती मऊ लुसलुशीत येते आणि तुम्हाला जितकी पातळ पाहिजे तेवढी तुम्हाला ती लाटता येते. तर या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ असं पातळसर असं मळून घेतलेले, जास्तही पातळ करू नका, मळू नका. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याला पातळ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ना आपल्याला आता इथे उंडा बनवून घ्यायचा आहे. तर पुरण आपण किती घालणार आहे, तुम्ही जेवढं पीठ घेतलेले उंडा बनवण्यासाठी त्याच्या डबल तुम्ही इथे पुरण घालू शकता. तुम्हाला हवा तितकं तुम्ही पुरण घालून ही गुबगुबीत अशी पुरणपोळी तुम्ही लाटू शकता. अजिबात पुरणपोळी तुमची फुटणार नाही आहे. लाटताना कोणती काळजी घ्यायची आहे तर लाटताना हलक्या हाताने लाटणं, पोळीवरून फिरवायचं आणि पुरणपोळी ही कडेने लाटायची सगळ्यात पहिली आणि नंतर तिला मधी लाटून घ्यायची. कडेने लाटली की पुरणपोळी सरकत जाते, पुरण जे असतं ते कडेपर्यंत पसरलं जातं. आता भाजायची कशी तर भाजताना तवा जास्त गरम करायचा नाही किंवा गॅससुद्धा इथे मोठा ठेवायचा नाही. हलकासा तवा गरम करायचा आहे, गॅस मिडियम ठेवायचा आणि शक्यतो मिडियम गॅसवरतीच पुरणपोळी चांगली खरपूस भाजून घ्यायची. आता खरपूस का भाजून घ्यायची, गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही खरपूस भाजायची. तिला असा तुम्ही म्हणशाल की तिला डाग नाही पडला पाहिजे, तिला डाग दिसला नाही पाहिजे, पण गव्हाच्या पिठाची पुरणपोळी याच पद्धतीने खरपूस अशी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची, म्हणजे ती तुम्हाला कचवट वाटणार नाही किंवा ती पिठाळही वाटणार नाही. तर तुम्ही बघू शकता पहिली काय करायचं आहे, पुरणपोळी आपण तव्यावरती घातली की गवळी भाजली की उलटून घ्यायची आणि तेल तूप तुमच्या आवडीनुसार काहीही लावायचं आणि नंतर चांगली अशी भाजून घ्यायची. आता टम अशी पुरणपोळी तुम्ही बघू शकता, एकूण ते एक पुरणपोळी आपली अशी छान टम फुगलेली. आता जेव्हा पुरणपोळी टम फुगते तेव्हा उलटताना प्रॉब्लेम होतो, उलटता येत नाही. मग काय करायचं, एका साईडने थोडीशी अशी होल करायचा, त्यातली हवा काढून टाकायची आणि मग उलटी करायची, म्हणजे तुमची पुरणपोळी फुटली जाणार नाही. तर अशा पद्धतीने ना आज आपण इथे गुढीपाडवाविषयी, स्वामी प्रकट दिनविषयी गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली पुरणपोळी आणि तांदळाची खीर आपण इथे बनवून घेतलेली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्ही हा स्टेप लक्षात ठेवला ना तर तुमची सुद्धा पुरणपोळी अगदी मऊ लुसलुशीत येईल. बघू शकता किती
पातळ मी इथे लाटली गेलेली, तरी फुटलेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दुमती होते. एकदम छोटीशी तिची घडी होती. इतकी छान आपली पुरणपोळी बनवून तयार